निज चरणा 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 अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू अभेरू सेवक झालं तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना म्हणा वेळोवेळा म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतुन हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि छत्रपती शिवरायांच्या खरं तर या पवित्र असणाऱ्या महाराष्ट्रातली ही भूमी आणि महाराष्ट्रातल्या या पवित्र असणाऱ्या साधू संतांच्या भूमीमध्ये आज आपलं खरं तर मसरूळ गाव आणि मसरूळ गावामध्ये आजच्या या कीर्तन रूपी महोत्सवामध्ये आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडकी लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावरून माघारी यावं सामान्य जीवा करता ज्यांनी गाथा निर्माण करावा त्या तुकोबारायांचा गोड असा अभंग धर्माबद्दल काय करावं आणि त्याच्याबद्दल केल्यानंतर काय होईल याचं उत्तम उदाहरण सांगणारा आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठला अभंग गोड आहे काय म्हणतात तुकोबाराय म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचं पालन केलं काही काम करावं पाखंड्याचं सुद्धा खंडन करावं पण हे जर केलं तर अजून काय करावं महाराज म्हणले हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नामस्मरणाचं खरं तर गणित वाढवावं पण कशाच्या माध्यमातून धर्माच्या माध्यमातून पण आडवी येतील लोक तुम्हाला त्रास देतील मग त्यांच्याकरता काय करावं तीक्ष्ण उत्तर द्यावा आणि हाती बाण घेऊन फिरा म्हणजे प्रश्नाचं उत्तर बाणासारखं असावं आपल्याजवळ हाती घेऊन या बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम आणि मग तुकोबाराय म्हणतात या सगळ्याच्या माध्यमातून साध्या पद्धतीतून सुद्धा आपण धर्माचं पालन करू शकतो तुकोबाराय म्हणतात या जगाच्या माध्यमातून आम्ही आलोत ना तर नाही वेडवार तुका म्हणे साणा तोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठला विठ्ठला अभंग गोड निवडलाय प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही आज आपल्या श्री क्षेत्र खरं तर मसरूळ गाव आणि वडजेमाळा खरं तर या ठिकाणी चालू असलेला हा भव्य दिव्य तथा अखंड ज्ञानयज्ञ 16 विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिन 16 वय वर्ष 15 आणि 15व्या वर्षातील आजची ही खरं तर कीर्तन महोत्सवातली कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली खरं तर मज पामरा हे काय थोरपण काय पायची वाहन पायी बरी या युक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची कीर्तन रूपी सेवा ज्यांनी माझ्याकडे कीर्तन रूपी सेवा समर्पित केली ती वारकरी सेवाभावी संस्था श्री विठ्ठल रुक्मिणी महिला मंडळ भजनी मंडळ आणि हे सगळं आपले वडजेमाळा असेल खरं तर या सगळ्या परिसरानं या भागाच्या वतीनं माझ्याकडे सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं खरं तर मी इथं आलोय
आणि इथलं वातावरण बघितलं, मी आल्यापासून मी आश्चर्यचकित आहे. कारण की माझ्या जीवनातला आजपर्यंत मी लहानपणापासून एवढे सप्ते पाहिले, पण आजपर्यंतच्या महाराष्ट्रातल्या कारकिर्दीतला पारमार्थिक क्षेत्रातला महाराष्ट्रातलाच नाही तर भारतातला पहिला सप्ताह असेल की एवढं वेगळं आगळं नियोजन आहे. भारतातला बोलतो मी, थोडा आवाज द्या मॉनिटरला. आगळं वेगळं नियोजन आहे. म्हणजे या नियोजनातली सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं. खरं तर पत्रिका जर पाहिली, सगळे कीर्तनकार नामवंत आहे, प्रसिद्ध आहे. प्रसिद्धच नाही तर सिद्ध कीर्तनकारांची यादी या सप्ताहामध्ये आहे. आणि सगळं जर श्रेय जातं कोणाला, तर खरं तर त्याचं श्रेय आदरणीय आमचे मामा, ज्यांना आम्ही मामा कौतुकानं मामा म्हणतो. आणि या परिसराचं वैभव समाजसेवेच्या माध्यमातून समाजसेवा कशी असावी हे ज्यांच्याकडून शिकलं जातं, समाजसेवेच्या माध्यमातून गोरगरिबाचे कैवारी ज्यांना म्हटलं जातं, आणि परमार्थाचा उत्तम ठसा उमटवणारे या भागाचं वैभव आदरणीय आमचे सोमनाथ मामा सकाळी वडजे. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची, मामांकरता वाजवायचे. का टाळी वाजवायला लावली तर प्रमाण त्याचं असं आहे बरं का किरणजी, प्रमाण असं आहे, दाता तोच एक जाना नारायणा स्मरवे शुभम, जे बरोबर ना. म्हणजे दाता तोच श्रेष्ठ आहे ज्याच्या माध्यमातून देवाचं स्मरण होतं. देणारे भरपूर आहेत, हजारो हात आहे देणाऱ्यांचे, पण सांगू देणारा तो सुद्धा चांगला आहे ज्याच्या माध्यमातून देवाचं स्मरण व्हावं, देवाचं नामस्मरण घडावं. तो दाता जगातला सगळ्यात मोठा दाता आहे. तो दाता म्हणजे आमचे सोमनाथ दादा आहे. एकदा टाळी वाजवा परत एकदा त्यांच्याकरता. आभार व्यक्त करावे, ऋण गावं तेवढं थोडंच आहे. आदरणीय मामा तुम्हाला धन्यवाद. आग्रहानं मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. मागच्या वर्षी मला वाटतं 5वा का 6वा दिवस होता, आणि याही वर्षी माझ्याकडं शिवजयंती मागच्याच वर्षी सांगून ठेवली होती की महाराज पुढच्या वर्षी शिवजयंती येते सप्त्यामध्ये. आग्रहानं यावर्षी मला शिवजयंतीचा दिवस त्या ठिकाणी समर्पित करण्यात आला. मामा म्हटले, मामांचं माझा अतिपरिचयाचं नातं आहे. शुभम दादा असतील, मामा असतील, किरण महाराज असतील, ही सगळी मंडळी एका ठिकाणी बसली असताना मला फोन केला. त्याच्यातलं एका जणाचा स्वभाव विनोदी, मी सांगणार नाही इथं कोणाचा आहे पण सांगणार आहे. हां, मला फोन केला की महाराज आमचा वडजे मळ्याचा सप्ताह आहे. मामा पण होते तिथं. आमचा सप्ताह आहे, तुमचा कितवा दिवस घालायचा? माझा. म्हटलं 10वा सोडून कितवा आहे घाला. आणि मग माझ्याकडं आजचा 2रा दिवस समर्पित करण्यात आला. मामा अगदी मी आलो बरं का, अगदी जिथं तिथं आपले सगळीकडे बॅनर लागलेत. काय बोलायचं आहे, आजचं कीर्तन महाराष्ट्रात कमी दुबईत जास्त वाटते गड्या. हा, आणि म्हणून वाजवा टाळी वाजवायचा कटाळा नाही करायचा. आणि म्हणून एवढं गोड नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. सगळ्यांना धन्यवाद मामा. सगळे आपले ऋण व्यक्त करतो. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मागं जर बघितलं, अखिल महाराष्ट्रातली वारकरी परंपरा मागं उभी केली, आणि कीर्तनकाराच्या मागं ही अखिल वारकरी परंपरा जर माग आहे तर आनंद कीर्तन करण्याचा द्विगुणित होतो. म्हणून धन्यवाद आहे. ही ज्यांची संकल्पना आहे त्यांना सुद्धा धन्यवाद. सगळी महाराष्ट्रातली संत परंपरा माग आहे. आजचा हा पहिलाच दिवस असेल कदाचित संत परंपरेच्या सान्निध्यात कीर्तन करण्याचा. मला वाटतं कालचं कीर्तन आतमध्ये झालं. महाराष्ट्राचे लोकप्रिय मंत्री मला वाटतं गिरीशजी महाजन सुद्धा इथे येऊन गेले. मोठे मंत्री आहेत, मोठं नाव आहे त्यांचं. आणि एवढे मोठे मंडळी जर इथं येतात, जो आणणार आहे तो मोठा असावा असं महत्त्वाचं आहे. म्हणून खरं तर गिरीशजी महाजन अशी अनेक मंडळी अजून येणार आहे. तुम्हाला बरंच काय पाहायचं आहे, फक्त चांगल्या माणसाला साथ देत चला असं मला म्हणायचं आहे. आणि म्हणून खरं तर गोड आसनी आयोजन आणि गोड आसनी योजनामध्ये सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. माझ्याजवळ आजचा 2रा दिवस आहे. इथं आलोय. गोड अशी गाणारी मंडळी आहे, गोड अशी वाजवणारी मंडळी. काय गोड गातात गड्या. ते गायला लागले की असं वाटतं माझं कीर्तन राहू द्यावं आणि त्यांचं गायन ऐकावं. असे सुंदर गाणारे व्यक्तिमत्व आहे. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. जे सुंदर गातात ते आदरणीय गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व सरोज महाराज या ठिकाणी विशेष उपस्थित. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. त्यांचे आभार व्यक्त करतोय. सुंदर गाणारे व्यक्तिमत्व गौरव महाराज आहे, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. ऋण आभार व्यक्त करतोय. आदरणीय आमचे नागरे महाराज आहे बरं का, सुंदर कीर्तन करतात. आणि चेतन महाराजांचा स्वभावही तितका सुंदर आहे. टाळी वाजवा त्यांच्याकरता. आदरणीय आमचे मामा असतील, ही सगळी टाळकरी मंडळी असतील, टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि मामा मला विशेष वाटलं, तुम्ही कीर्तनात मागच्या वर्षी माझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभा होतात आणि याही वर्षी टाळ घेऊन उभा आहे. पहिल्यांदा माझ्या मामांकरता टाळी वाजवा. लय गोड. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे शुभम महाराज असतील, सुंदर गातात. ते पिंगळ्याला गाणार आहे आता पुढं. हा, त्यांना पिंगळा लय गोड येतं. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्यांचे आभार. आदरणीय महाराजांचं नाव
जनक महाराज, हा आदरण मला वयमानानुसार जरा ऐकायला कमी आहे, जरा मोठ्यानं बोलायचा. आदरणीय आमचे जनक महाराज या भागातले उत्तम कीर्तनकार आहेत, टाळी वाजवा त्यांच्याकरता. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. महाराजजी लय गोड गाता तुम्ही बरं का, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. ही सगळी माझी टाळकरी मंडळी, ज्ञानदादा, निवृत्तीदादा, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. स्वबदार सुद्धा हा लय भारी, त्यांना धन्यवाद, त्यांचे आभार व्यक्त करतो. टाळी वाजवा. या वयात सुद्धा, या वयात सुद्धा, या वयात नाही कळलं का तुम्हाला? परत एकदा बोलतो, या वयात सुद्धा, या वयात याला किंमत आहे. हा, आणि म्हणून टाळी वाजवा त्यांच्याकरता. स्वबदाराला लय किंमत आहे महाराज, लय किंमत आहे. पण स्वबदाराला आपल्याकडे पाहिलं का कुत्री बुकाच्यात, एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. स्वबदाराला लय किंमत आहे. का किंमत आहे माहिती का? माऊलीच्या सोहळ्यात जर गेलं तर यांच्यासारखी किंमत वार करायला नाही. मामा सांगून जाईल का किंमत नाही यांना, यांच्यासारखी किंमत वार करायला नाही. का किंमत नाही वार करायला? यांची जेवढी किंमत आहे तेवढी कोणालाच नाही. का किंमत आहे सांगू का? यांच्या हातात काय, तुम्ही कोणी बोलू नका, तुम्ही कोणी सांगू नका, तुम्ही दाखव बरं तुमच्या हातात काय, दाखव ना तुमच्या हातात काय. हा, त्याला काय म्हणतात? त्यांच्या हातात त्याला काय म्हणतात? बोला ना बोला, काय म्हणतात त्याला? दांडकं म्हणते, दांडकं म्हणतात. पाहिलं दांडकं नाही म्हणते त्याला, राजदंड. हा राजदंड म्हणतात. आणि हा राजदंड जर माऊली सोहळ्यात, तुकोबारायांच्या सोहळ्यात जर उभा केला तर कीर्तन उभं राहतो, बरोबर. आणि हा राजदंड जर आडवा केला, कीर्तन कुठपर्यंत येऊ द्या, कीर्तनकाराला कीर्तन थांबवावं लागतं. एवढी ताकद कोणाकडे बोला ना, चोपदाराक. पण समजा चालू कीर्तनामध्ये कीर्तनकाराला चक्कर आली आणि कीर्तनकार जर खाली पडला नाही, बसला म्हणा, बसला, हा, कीर्तनकार जर खाली बसला तर तिथून पुढचं कीर्तन करण्याची जबाबदारी जबाबदारी तितकाच हुशार असावं लागेल. त्यांना धन्यवाद देतोय, आभार व्यक्त करतोय. विशेषतत्वानं मृदुंग क्षेत्रातला माझा आवडतीचा पकवाजा आज कीर्तन वाजवण्याकरता आहे. लय आवडतं मला. म्हणजे बहुधा कीर्तनकाराची लोक फॅन होतात, पण कीर्तनकार सुद्धा कोणाच तरी फॅन असतो, असं आहे. म्हणजे आमचे तुम्ही फॅन असतात, पण मी ज्यांचा फॅन आहे ते आदरणीय आमचे किरण महाराज गोसावी बरं का. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. लय गोड वाजवणारे व्यक्तिमत्व. आपल्या नाशिक जिल्ह्याला मिळालेले एक वरदान आहे महाराज. एवढं गोड म्हणजे कीर्तनकार, आणि ती विशेष शुभमजी. त्यांना जे पाहिजे ते नाही वाजवती, मला जे पाहिजे ते वाजवतात. असं गोड व्यक्तिमत्व. टाळी वाजवा. लय सुंदर. असं त्यांच्याकडून शिकावं. ते लग्गी, ते सरपटी कशी वाजवावी आमच्या किरण महाराजांकडून शिकावं. त्यांना धन्यवाद. तबल्याला सुद्धा लय गोड व्यक्तिमत्व आहे बरं का. पण नाव माहिती नाही त्यांचं, पण गौरव महाराज. अगदी गौरव करावा त्यांच्या वाजवण्याचा, म्हणून त्यांना टाळी वाजवा. मला वाटतं मसरूळचीच ना, इथलीच ना, लय गोड वाजवताय. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. गावकरी टाळी वाजवा गावकऱ्या करता. आणि म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आमच्या कृष्णादादाचं चॅनल इथं शूटिंग करण्याकरता त्यांना सुद्धा धन्यवाद. विनेकरी बाबा आहेत. सगळं सिस्टीम सुद्धा गोड यावर्षी लय एक नंबर. म्हणजे असं त्यांना वाटतं त्यांच्याकडे बघितलं तर असं मनपदले एखादी म्हातारी उचलावून वावळावं त्यांच्यावर आणि परत ठेवून द्यावं, फेकून नको लागल तिला, असं गोड त्यांचा सिस्टीम आहे. त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आज कीर्तन ऐकण्याकरता बरीच मंडळी आलेत, परिसरातून आलेत. काहीतरी एक त्यात दिंडोरी तालुक्यात तिकडून बहादुरी, चांदवड तिकडून लोक आलेत. ट्रक भरून आली, आपलं पिकअप भरून आली. हा, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. पड ऐकण्याकरता खास आलीत सगळी मंडळी, त्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळ्यांचे आभार व्यक्त करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा ना माझा जन्म झाला. मग पवित्र मातीमध्ये जन्माला आलोय कशा करता? उत्तम रित्याचं भजन गाण्याकरता. माझा आवाज येतो ना पुढे? ऐकत चालायचं. आई, मग उत्तम रित्याचं भजन गाण्याकरता जर जन्म आम्हाला मिळालाय तर याच देहीकडे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोठे उत्तम रित्याचं भजन आम्ही या देहामध्ये गावं. का गावं? महाराज म्हणले जन्मामध्ये आम्ही आलोत ना तर उत्तम रित्याचं भजन गाण्याकरता आलोय. शास्त्रानं भूमिका सांगितली आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोला 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 बोला. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे.
तुम्ही काय करताय? जरा मोठ्यानं बोला ना. आपण काय करतोय? अण्णा बोला ना. आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच आणि वरून मलाही सांगताय. सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही. 2 नंबरला सांगतोय बघा, खालून 2 नंबर सांगितलं त्यांनी. त्यांचं नाव आहे कबीरदासजी. त्यांनी लिहिलं, औटा हात का मानव देह, औटा हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया, औटा हात का मानव देह, अल्लाह ने तुझा दिया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया, भज मन नारायण, तू भज मन नारायण. भजना करता आलोय, भजन गोड असावं. आणि का गोड असावं? आपण म्हणतो देवानं देव भजना करता दिला, देवे दिला देव भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. मग ती भूमिका आमची भजनाची. बऱ्याच लोकांना विचारलं नाही परमार्थ कधी करायचा. बरीच लोक म्हणतात बरं का आजी, बऱ्याच लोकांना विचारलं ना आजी परमार्थ कधी करायचा. बरीच लोक म्हणतात परमार्थ कधी करायचा, कधी करायचा, कधी करायचा, कधी करायचा, कधी करायचा. मी विचारतोय तुम्हाला. बऱ्याच लोकांना विचारलं, ते म्हणतात आता आपलं परमार्थाचं वय नाही म्हणते. पाहिलं वरून, हा हा नाही म्हणतात. हा आपलं आता काही परमार्थाचं वय नाही. परमार्थ कधी करायचा? म्हातारा झाल्या परमार्थ होतोय नाही होत महाराज. परमार्थ तरुणपणी होतो. तरुणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात तरुणपणी परमार्थ होतो. पण तरुणपणी जर केला आणि म्हातारपणी जरी केला, भावानं परमार्थ असावा. आपण म्हणतो ना, म्हणणार तुम्ही माझ्या बरोबर, आपण म्हणतो ना, देव आशा न पावायचा, सर ताकतीनं बरोबर आहे. देव आशा न पावायचा, मोठ्या देव बाजारचा, मनी नाही भाव म्हणे. क्या बात आहे, बरोबर आहे. ताकतीनं असं एक नंबर. थोडं ताट बसन म्हणा बरं माझ्यावर. मनी नाही भाव म्हणे, लय भारी, बरोबर आहे. देव आशा न पावायचा, देव बाजारचा. अजून पुढं गोड. दगडाचा देव त्याला, वडाराचं देव, मातीचा देव त्याला, पाण्याचं देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचं देव, सोन्या चांदीचा देव त्याला. हा हे पाठी माहिती. देवाचा न पावायचा, देव बाजारचा. आणि मग साने गुरुजींचे शब्द आहे ना सर, खरा तो एकची जगाचे बांध कोरा. आपलं जगाला प्रेमार पावे आणि प्रेमानं भावानं जगावं. का? अरे ऐसी हो जाएगी तेरी हालत, कम नाएगी तेरी दौलत, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकालना पडेगा. जायचीकडे आपल्याला. मग आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, आणि देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. मग जायचंय. मग माणसानं जीवन जगावं. माझं म्हणणं आहे, काय जगावं? बोला बोला, काय जगावं? जीवन पण असं तसं नका जगू. छत्रपतींच्या विचारानं, तुकोबारायच्या विचारानं जीवन जगावं. कोणाच्या विचारानं जीवन जगू नका. लोकांच्या विचारानं जर जीवन जगलं तर जीवनाची अवकळा होते. तुकोबारायचे विचार असावे जीवनात, आणि हे विचार ज्याच्या जीवनात आहे, तुकोबाराय म्हणले त्याला कुठं ब्यायची गरज नाही. तुकोबारायचे विचार असावे, छत्रपतींचे विचार असावे. असले तर कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही. मग प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जीवनात 3 पण आहेत. आपण जन्माला आलो ते कोणतं पण? बोला बोला. है क्या बात आहे. कोणतं पण? बालपण. बालपण संपलं. आता मी ज्या वयात आहे माहिती तुम्हाला. बोला कोणतं पण? तरुणपण. आजे आता तू ज्या वयात आहे, म्हातारपण. म्हातारपण. आणि पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय, हा पण सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जगावं. का जगावं माहिती का? आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणास आयुष्याचा. मग काय केलं पाहिजे? 3 पणात प्रमाण आहेत माझ्याकडे. बालपणामध्ये गायलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे. गाये, नाचे, उडे, आपुल्या छंदे, मनाचे आनंदे आवडीने. कोणत्या पणामध्ये? म्हातारपणात. बालपणामध्ये उड्या मारल्या पाहिजे. तरुणपणामध्ये काय केलं पाहिजे? निश्चय केला पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची बळ. पण म्हातारपणामध्ये काय करावं? म्हातारपणामध्ये लय तक करू नये. आता निश्चिंतीने
पावलं विसावा. अजून प्रमाणे याजसाठी केला होता टास आणि शेवटचा दिस घोड व्हावा. कोणत्या पणात बोला बोला अण्णा बोला. कोणतं पण असं ऐकणारे लागतात. म्हातारपण. मग म्हातारपणामध्ये माणसानं निवांत राहू, पण माणसं निवांत होती नाही म्हातारपणामध्ये सुद्धा. आता परवा माझं कीर्तन मुंबईला आणि आमच्या शेजारी एक 80-90 वयाचे आजोबा. माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत, अशा मान हलवत चला म्हणजे मला कळण तुम्ही आहेत का गेल्या. झोपी हा झोपी बोला चला. आणि मग परवा माझं कीर्तन मुंबईला आणि आमच्या शेजारी एक 80-90 वयाचे आजोबा आहे. मला म्हणले महाराज 2 दिवस सलग मुंबईला कीर्तन आहे. हा म्हणलं आहे. मग काय म्हणले मला पण यायचं. कुठं? जिथं तुमचं कीर्तन आहे तिथं यायचं. कशाला यायचं? मला माझ्या जीवाची ममई करायची. म्हाताऱ्या माणसाचं माणसानं बोला ना. म्हाताऱ्या माणसाचं माणसानं बोला ना. मोठ्यानं बोला ना. मला आवाज येत नाही तुमचा. म्हाताऱ्या माणसाचं माणसानं ऐकलं पाहिजे आणि ऐकावं म्हणून त्यांना गाडीत बसवलं आणि मुंबईला नेलं. आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं आणि दुसऱ्या दिवशीचं कीर्तन बाकी होतं. दुसऱ्या दिवशीचं कीर्तन बाकी. आदल्या दिवशीचं कीर्तन करून मी मुक्कामाला थांबलो. कुठं मुंबईला. आणि मुंबईला थांबल्यानंतर सकाळी एका गावकऱ्याचा फोन आला. आम्ही तुमच्या जिथं कीर्तन झालं ना तिथून तुमच्यापासून अगदी जवळ आहे. आमच्याकडं तुम्ही चहा प्यायला यावं अशी आमची इच्छा आहे. त्यांनी मला चहा प्यायला बोलवलं आणि मी निघालो त्यांच्याकडे गेलो. चहा प्यायला गेलो पण त्यांची बिल्डिंग 35-40 मजल्याची. आता एवढ्यावरती जायचं काय मेळ लागायचा. आपल्याकडे जमतं अजून घराचं नाव सांगितलं का घर भेटतं, पण तिकडे थोडा वेळ सोपं माहिती आहे. तिकडे फ्लॅट क्रमांक माहिती असला तरच जुळतंय. नाही त्यांना बोलवलं. म्हटलं फोन केला तुम्हीच खाली या आणि घेऊन आम्हाला वरती जा. त्यांना खाली बोलवलं पण त्यांना खाली यायला मर्यादित वेळ लागला. पण शहरामध्ये काय काय माता माऊल्या सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आहे शहरात. काय म्हणतो आपण त्याला? मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. हा मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. वॉकिंगला गेल्या होत्या. आल्या त्या की त्या बिल्डिंगला बटन होतं. बिल्डिंगला बटन दाबलं किरणजी ते दरवाजा उघडायचा. दरवाजा उघडला का त्या आतमध्ये जायच्या. आज्या आतमध्ये जायच्या बरं का. आजी आतमध्ये जायच्या. आतमध्ये गेल्या की दरवाजा बंद व्हायचा. दरवाजा बंद झाला की त्या वरती जायच्या. ते उतरून घ्यायच्या. त्या उतरल्या की त्यांच्या मुली 9 तरुण मुली त्या लिफ्ट मधून खाली यायच्या आणि लिफ्टचा दरवाजा उघडायचा. मुली बाहेर पडायच्या. माझ्यावर जे आजोबा होते का ते बारीक पाहायचे. म्हणलं काय झालं बारीक पाहायला? ते म्हणले काय मशीन रे, इकडून म्हाताऱ्याशी राहतात आणि तिकडून पोरी येऊन बाहेर पडतात. म्हणलं आजोबा मशीनच तशी. आता मला कळालं तर आजोबाला काय झालंय, पण काही गोष्टी गप राहून आनंद घेण्यात माझ्या असते. जरी कळाल्या तरी माणसानं कधी गप राहा. आणि मग मी गप राहिलो. म्हणला ना मशीनच तशी. म्हातारं माया धावलं. पाहता काय मायाकडं धावलं माझं. म्हणलं तुला अक्कलच नाही. मला म्हणलं अकलीला काय झालं? लवकर सांगायचं ना. आपल्या म्हातारीला पण आणलं असतं मशनीत घातलं असतं. काय वाचं म्हातारी होत्या पण म्हातारी होत नाही. मला हे सांगायचंय. प्रपंचात नक्की असावं पण कसं असावं? ज्ञानोबारा लिहिलेलं आहे. किती कोट लिहिलंय? आसोनी संसारी जीवे वेगुंगारी, आसोनी संसारी जीवे वेगुंगारी, असोनी संसारी जीवे वेगो करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा किंवा संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे अवकाश नाही वेळोवेळा. आणि मग आम्ही आलोत ना. प्रपंचातली महत्वाची भूमिका त्याच्या नामाची असलं पाहिजे. पण नामस्मरण करून सुद्धा देव मिळतो बरं का. देवाच्या नामस्मरणाकरता भाव असावा. भाव कोणाजवळ होता? आजची ज्यांची जयंती ना, ज्यांचा जन्मोत्सव आहे, खरं तर त्यांनी सुद्धा भाव जोपासला. पहिलं तर मी जिजाऊ साहेबांना धन्यवाद देईल. काय धन्यवाद देईल माहिती का? अरे जगातल्या
सगळ्यात महत्वाच्या मुलाला ज्या मातेनं जन्म दिला ती माता म्हणजे जिजाऊ माँसाहेब आहे. जिजाऊ माँसाहेब आहे. का बोलू का जन्मातली सगळ्यात मोठी माता जिजाऊ माँसाहेब आहे. आज सुद्धा त्यांच्याबद्दल बोलायला गेलं जिजाऊ माँसाहेबांची पुण्य आहे म्हणून आज आपण कीर्तन ऐकतोय. अरे म्हणत राहिलं पाहिजे जिजाऊ माँसाहेबांचे आपल्यावर उपकाराचे आहे. काशी की कल्ला जाती मथुरा में मस्जिद बनती. अगर एक शिवाजी ना होते तर पुढचं तुम्हाला माहिती आहे. मला बोलायची गरज नाही पण सांगू जन्मातली महत्वाची भूमिका जिजाऊ माँसाहेबांनी. आई चांगली होती चांगली. आईनं पोरग घडवलं गड्या आणि मित्र आईच जबाबदार ठरवलं. सगळं पोराचे संस्कार कोणावर असतात अवलंबून. बोला आईवर फक्त बोलायला असं. जुन्या काळात आई अजय पोर गजर राहिलं नाही तुम्ही काय करायचे पोराला मोबाईल द्यायचे आणि लावून द्यायची युट्यूबला चिव चिव चिमण्या. काय रे चिमण्या हा बघा आणलाय मोठ्याचा दाना बघू ठेवायचं कुठे त्यात काय मोठे बा असं नव्हतं जुन्या काळात. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप येत नाही. आज माझ्या पाडसाला झोप येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला. हा जुना काळ होता. आता पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी माझ्या पप्पा अशा कविता आल्या. जुना काळ होता जुना काळ. जुना काळातल्या कविता किती गोड होत्या. शर आला तो धावणी आला काळ विवळला. हे जुना काळ होता. पण मग जुन्या काळातल्या भूमिका सुद्धा सांगणं गरजेचं आहे. ऐका 350 वर्षापूर्वीची कथा आहे. बोलतोय तुम्हाला सांगतोय जाणीवपूर्वक बोलतोय. एकदा जिजाऊ माँसाहेबांना वाड्याच्या बाहेर काम निघलं. तुम्ही ऐकता सगळेजण माझा आवाज येतोय ऐकत चला. आणि वाड्याच्या बाहेर काम निघलं आणि जिजाऊ माँसाहेबांनी एका दाशीला सांगितलं हे दाशी बाळराजे पाळण्यात झोपलेत. जर उठले आणि रडले तर तुला नोकरीहून काढून टाकेल. दाशी गोंधळली आणि बाळराजेंपाशी आली जोरात झोका द्यायला लागली. त्या झोक्यानं बाळराजे आणखीन लवकर उठले आणि रडायला लागले तर दाशी गोंधळली. नोकरी गेली माझी काय खरं आहे. पण आता शांत करणं गरजेचं आहे. जर आवाज माँसाहेबांकडे गेला नोकरी जाणार आहे माझी. दाशी गोंधळली आणि दाशीनं काय केलं बाळराजेंना काढलं बाजूला काढलं पाळण्यातून आणि एका पडद्याच्या आड नेलं स्वतःचं दूध बाळराजेंना पाजलं. एका दुसऱ्या दाशीनं पाहिलं. ती दाशी माँसाहेबांकडे गेली. माँसाहेब अहो त्या दाशीनं स्वतःचं दूध बाळराजेंना पाजलं. शब्द कानावर पडले माँसाहेबांच्या. एका दाशीनं माझ्या शिवबाला दूध पाजलंय. शब्द कानावर पडले. हातात भांड होतं दंदिशी खाली सोडलं आणि माँसाहेब बाळराजेंपाशी आले. नाड्यात बोटं घातली शिवबा राजांच्या बाळराजांच्या नाड्यात बोटं घातली आणि ते दूध बाहेर ओकून टाकलं. तुम्ही म्हणता महाराष्ट्राची जननी होती त्या मातेने एवढा भेदभाव का केला. विचारलं माँसाहेब हे दूध बाहेर का ओकून टाकलं तुम्ही. माँसाहेबांनी उत्तर दिलं ऐकण्याजोगं उत्तर आहे. ऐका माझा शिवबा माझा बाळ जर आज एका दाशीचं जर दूध पिला हा पण कुठेतरी दास्यत्व करेल लाचारी करेल. मला याला दास्यत्व करायला शिकवायचं नाही जाणता राजा बनवायचंय. आईनं बघितलेलं स्वप्न आहे. आई लागती गड्या. आईचं स्वप्न असावं स्वराज्य निर्माण करण्याचं. आईचं स्वप्न असावं आपलं पोरग चांगलं घडण्याचं. आईनं संस्कार केले पाहिजे. गर्भसंस्कार नावाचा पहिला संस्कार आहे हा असावा. हा असला तर मानवी जन्मातलं महत्वाचं गणित सार्थकी लागतं. आणि मग ते छत्रपतींचं होतं. काय होते छत्रपती धर्माकरता आपल्या पोराला सुद्धा शिकवलं मेलो तरी चालल पण हिंदू म्हणून जन्माला आलोय आणि हिंदू म्हणून मरणार. छावा पाहिला पोराचा छत्रपतींच्या शिवरायांच्या पोराचा चित्रपट. काय नाव त्याचं बोला पाहिला तुम्ही सगळ्यांनी. काय नाव त्या चित्रपटाचं. छावा पाहिला तुम्ही. किती त्रास होतो किती वेदना होतात. आपल्याला वेदना होतात तो चित्रपट पाहिल्यानंतर किती वेदना होतात. मी बोलून जाईल. मैंने उसकी जुबान काट दी लेकिन मांगे ने जुबान से रहम के लो दो लफ्ज. मैंने उसकी गर्दन काट दी लेकिन झुकी ने उसकी गर्दन हमारे सामने. मैंने उसके हाथ काट दिए लेकिन नहीं फैलाए उसने हाथ हमारे सामने. मैंने उसके पैर काट दिए लेकिन नहीं टेके उसने घुटने हमारे सामने. अरे क्यों क्यों
कौन था वो? उत्तर आलं, वो और कोई नहीं, वो शेर शिवा का छावा धर्मवीर शंभूराजे भोसले था. मरण आलं, मरण. डोळे काढले महाराज, हात काढले, सगळ्या गोष्टींचा छेद केला, पण महाराज हिंदू म्हणून जन्माला आलोय आणि हिंदू म्हणून मारणार. महाराज शिकवलं ना गड्या. आणि म्हणूनच आज त्यांच्या जयंती आहे. 350 वर्ष झालं, बरोबर ना? 350 वर्ष झालं. आजही त्याच जल्लोषात आपण त्यांची जयंती साजरी करतोय. दरवर्षी जल्लोष वाढतो पण कमी होत नाही. का कमी होत नाही? त्यांनी तेवढं केलंय. अरे आपल्या अंगाची कातडी काढावी आणि त्यांना चप्पल करून द्यावी तरी त्यांचे उपकार फिटणार नाही. म्हणून म्हणतात, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप राजशोभा जन्मला, बापाचा बाप शोभा जन्मला. तो बापाचा बाप राजशोभा जन्मला, तो बापाचा बाप राजशोभा जन्मला. चला टाळी वाजवायची एक साथ. त्याच्या तलवारीची धार, त्याच्या तलवारीची धार, त्याच्या तलवारीची धार, त्याच्या तलवारीची धार. जशी मोत्याची झालर, जशी मोत्याची झालर, मोत्याची झालर, जशी मोत्याची झालर. जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई आली व पळाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो बापाचा बाप राजशोभा जन्मला, बापाचा बाप राजशोभा जन्मला, तो बापाचा बाप राजशोभा जन्मला. आणि मग काय होता राजा? देशासाठी पर्वण केली तनाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. गुणाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि मग हे राजांचे सण आणि ह्या माध्यमातून आम्ही असावं. हे जर असेल तर जन्माचं गणित सार्थकी लागते. हे गणित ज्यानं सार्थकी लावलं, महाराज म्हणले जन्माचं गणित त्या माध्यमात. आणि आम्ही आलोय ना, हे माध्यम आमच्या जवळ जर असेल तर महाराज म्हणले धर्माचं पालन होय. कोणी केलं धर्माचं पालन? महाराज म्हणले पहिली गोष्ट आहे, देवानच त्या धर्माचं पालन केलं. पहिली गोष्ट, गीतेचा पहिला श्लोक तुमचा पाठ आहे, यदा यदा ही आणि ग्लानिर्भवती. हा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे. अवतार, देव अवतार घेतो कशा करता? कशा करता? धर्मा करता. क्या बात आहे, धर्मा करता तो येतो. म्हणून आम्ही सुद्धा धर्माची जाण राखली पाहिजे. जाण काय राखायची? इथं आलोय आणि इथं आल्यानंतर सुद्धा आम्ही त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आता तुम्ही इथं आला, टाळ्या वाजवताय कीर्तन, मी सांगतोय तुम्हाला की टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. काही लोक वाजवताय, काय वाजवत नाही. काय अशा हाताच्या गड्या घालून बसले, काय अशा हात सोडून बसले, काय असं गुडघा हात ठेवून बसले, काय नाकात मोठं घालतात. कीर्तनात आलोय तरी, हा अरे कीर्तनात आलोय ना आपण, टाळ्या वाजवा इथं तरी. काय काय मांड्यांच्या गड्या घालून बसले, म्हणजे असं आहे. इथं आलोय ना आपण, टाळी वाजवली पाहिजे. आता कीर्तनात टाळी वाजवली, लोक तुम्हाला मानतील, काय भावी टाळ्या वाजवतोय कीर्तनात. मानतील का नाही? मानतील का नाही? साहेब मानतील का नाही? कीर्तनात टाळी वाजवले लोक मानतील का नाही? बोला ना मामा, मानतील का नाही? मानतील. पण कीर्तन संपलं रोडला जाऊन टाळ्या वाजवा बरं. हे म्हणतील येडं झालं, याला उचला पहिल्यांदा. आता तुम्ही इथं आलात, राजांच्या नावात जर टाळी वाजवली तर फायद्याचं. तुम्हाला सांगू, तुमच्या लय फायद्याचं बोलणार आहे. इथं जर कोणाचं सायन्स झालं असेल तर त्यांना विचारा, वेल एज्युकेटेड माणसं आहे तुम्ही सगळे, मला बोलायचं थोडंसं तुमच्याशी. ऐका, तुम्हाला 2 हात दिलेत देवानं, उगाच नाही दिले. तुम्ही कीर्तनात आलात ना, तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणतो आम्ही, आमच्या करता नाही म्हणत. कोणाकरता म्हणतोय? कोणाकरता म्हणतोय? तुमच्याच करता म्हणतोय. पण तरी तुम्ही वाजवत नाही. आता आम्ही काय करायचं त्याला? याच्यामध्ये आमचं जाय काय बा जाईल, आमचं काय बा नाही जाणार, तुमचंच जाणार आहे. का जाणार आहे? कीर्तनात आलात तर टाळी वाजवण्याची दखल आम्ही नाही घेत. जिथे कीर्तनाची जागा, जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा, पांडुरंग उभा. जिथं कीर्तनाची जागा आहे तिथं कोण येतं? कोण येतं? बोला, देव येतो, पांडुरंग येतो, बरोबर ना? आणि मग तो आला की तो पाहतो कोण्या टाळ्या वाजवल्या.
आणि कोण टाळ्यांची टाळाटाळ करते तो यादीला नाव लिहून घेतो. तो यादीला नाव लिहून घेतो. कोणी माझ्या नामस्मरणात टाळी वाजवली आणि कोणी वाजवली नाही. आमच्या यादीला राहण्यापेक्षा इकडे कोणाच्या यादीला राहू नका. कोणाच्या यादीला राहा, त्याच्या स्वयंभू त्याच्या यादीला राहा. पण त्याच्या यादीला राहण्याकरता काय केलं पाहिजे? नामस्मरण घेतलं पाहिजे आणि टाळी 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 वाजवली पाहिजे, वाजवली पाहिजे, वाजवली पाहिजे. अजून फायदे सांगू प्रमाणे माझ्याकडे थोडं माझं BSc ॲग्री कंप्लीट आहे म्हणून त्या शिक्षणानुसार बोलेल. तुम्हाला टाळी वाजवण्याचा फायदा जसा अध्यात्माचा आहे तसा वैज्ञानिक फायदा आहे. कसा फायदा सांगू? तुम्ही टाळ्या वाजवता बघा, वाजवल्या आता नका वाजवा, आता वराती मागून गोड उपयोगाचं नसतंय. हा सांगतो तेव्हाच वाजवा. टाळी वाजवली एवढ्या भागाला तुम्हाला न कळत काहीतरी जाणवत असेल. काय जाणवतं? एवढ्या भागाला तुम्हाला टाळी वाजवल्यानंतर काय होतं? काय येतं? वेदना होतात, वेदना होतात. अजून गावठी भाषेत बोलायला गेलं किरणजी तर त्याला आपण शुभमजी काय म्हणतो आपण त्याला? मुंग्या येणं, मुंग्या येणं. हा बरोबर, मुंग्या येणं म्हणजे हा भ्रम काढून टाकायचा की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात. जाऊ दे, नाही कळालं, जाऊ दे. हा काय ना उद्या कळलं ते, उद्या उद्या त्यांना मी काय करणार आहे. आणि मग ज्याला कळल त्याला कळल. हा आणि टाळी वाजवल्यानंतर हाताला काय आल्या? बोला काय आल्या? आई बोला बोला काय आल्या? मुंग्या आल्या. का मुंग्या आल्या? तर सायन्स सांगतं, विज्ञान सांगतं. कॅपिटल थंब रूल असा आहे, या हातांमध्ये हजारो नाड्या आहेत. आपण त्याला इंग्रजीतून पल्स म्हणतो. या पल्सकडे, या नाड्यांकडे देवानं एक ताकद दिली आहे. काय ताकद दिली माहितीये? जो कोणी विठ्ठल नामात टाळी वाजवतो त्यावेळेस नकळत आपल्याला वेदना होतात. इथंच नाही, संपूर्ण शरीरात वेदना होतात. का वेदना होतात माहितीये? या हातातल्या नाड्यांकडे देवानं ताकद दिली आहे. जो कोणी माझ्या विठ्ठल नामात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम हातातल्या नाड्या करतात. ब्लॉकेज काढण्याचं काम या नाड्या, सांगतो ना आता बघा, ब्लॉकेज का आता ना, आता दम नाही निघणार तुम्हाला, मला माहिती आहे. हा ब्लॉकेज काढण्याचं काम या हातातल्या नाड्या करतात. आणि ज्या वेळेस आपण विठ्ठल नामात टाळी वाजवतो त्यावेळेस आपलं रक्त शुद्ध होतं. आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला सायन्स सांगतं, डॉक्टर सांगतात की कधीच हृदयविकाराचा झटका येऊ शकत नाही, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. फ्रिक्वेन्सी वाढली, डेन्सिटी वाढली, मला माहिती होतं. हा मग किती बामटीपणा म्हणावं लागेल. पण हा म्हणजे कीर्तन सुरू झालेपासून म्हणून तो मी टाळ्या वाजवा. मामा पाहिलं का कोणीच वाजवल्या नाही. आता फायदा सांगितलं तू आजीला असं हा तरी वाजते. आता हात उचलत नाही तरी धडाधड धडाधड म्हणते वाजू दे वाजू दे. हा त्यात तरी इकडचे काय नाही, ते 2-3 खुर्ची बसल्यात का त्यात लय त्या बघाच टाळ्या वाजवायला लागल्या त्या. आणि म्हणून टाळी वाजवली पाहिजे. पण हीच टाळी इथं वाजली तर परिणाम वेगळा आहे. पण हीच टाळी वाळवंटात वाजली तर काय व्हायचं माहिती का? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज, माझा ज्ञानराज कपाशी लय वाटी, माझा ज्ञानराज कपाशी लय वाटी. नंदी कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. पांडुरंग. आणि मग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. देव नाचतो गड्या टाळी वाजवल्यानंतर. भक्त घेतलं पाहिजे नामस्मरण. पण ही सुद्धा टाळी वाजवणं आणि नामस्मरण घेणं ही सुद्धा धर्माची बाजू येते. मग 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 थोडं पुढे बोलतो. आणि मग टाळी वाजवली की जन्मजन्माची पाप जळतात. पण मग आम्हाला त्या धर्माचं पालन करायचं. धर्माचं पालन करण्याकरता आमच्याजवळ सुद्धा पुण्य असावं. आणि पुण्य असेल तर मला म्हणले याचं रक्षण करताय. धर्माचं रक्षण करण्याकरता निदान नाही तुम्हाला काय करता आलं, नाही कुठं जाता आलं, पण धर्माचं रक्षण करण्याकरता जी धर्मानं आपल्याला नीतिमूल्य घालून दिल्यात ना, त्या नीतिमूल्यानं जगावं. आपला धर्म काय? महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातला धर्म काय? संस्कृती काय? डोक्यावर पदर घेणं ही महाराष्ट्रातली प्रथा आहे. लांब जायची काय गरज आहे? आपल्या जवळच जोपासता येते. मी पाहिलंय. आता नका ओढ, राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या. मी पाहिलंय, नका आता उद्यापासून. हा आणि मग हे जपताय
काय आपली परंपरा, आमच्या आई वडिलांची सेवा करणं हा सुद्धा धर्म होऊ शकतो. तुकोबारायचं प्रमाण, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, आणि ही सेवा जर केली तर धर्माचं पालन होईल आणि पाखंड्याचं खंडन होईल. महाराज म्हणले आम्हाला हे काम करण्याकरता आम्ही जन्मामध्ये आलोय, धर्माचं पालन करण्याकरता. मग कोणी केलं हे पाहणार आहे. पण काय सांगतात तुकोबा, कोणत्या धर्माचं पालन? अभंगाचं पालन धर्माचे पालन वा वा. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन वा महाराज वा वा वा. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन अभंगाचं पहिलं चरण गोड गाऊन दाखवलं. धर्माचे पालन, वाजवा जोरात, वाजवा जोरात. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. आणि मग इथं आलोय ना आम्ही, त्याच्या नामस्मरणाची भूमिका जोपासली पाहिजे. कुणी धर्म राखला, आज त्यांच्याच बद्दल बोलायचे आपल्याला. कुणी धर्म राखला, बारका नाही का. छत्रपतींच्या शिवरायांनी सुद्धा धर्मवीर छत्रपतींकरता सुद्धा धर्म राखला. छत्रपती शिवाजी महाराजांकरता धर्म राखला आणि धर्माचं गणित यांनी जोपासलं. आपल्या मालकाशी प्रामाणिक राहणं हा सुद्धा लय मोठा धर्म आहे. मी काय बोलतो ते कळतंय. आपल्या ज्यानं आपल्यावर विश्वास टाकलाय त्याच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये हा सुद्धा लय मोठा धर्म आहे. कोणी राखला, आवडीचा पुरावा आहे माझा. छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदाच पन्हाळ्यावर पोचले. हे सगळ्यांनी वाचलंय, ऐकलंय, पण मला तुम्हाला सांगायचंय. आजच्या दिवसाला पहिल्यांदाच पन्हाळ्यावर पोचले आणि पन्हाळगडाच्या पायथ्यातील काही तरणेबांची गरबाज पोरांना वाटलं की आपण आता स्वराज्यात आलो.
चांगल्या माणसाची संगत मिळाली की जीवनातले मोकळे श्वास घ्यायला माणूस मोकळा होतो. पण चांगला माणूस मिळाला पाहिजे. आणि तेच झालं नेवापूर गावात. एक पोरग होतो महाराज, दाढीचा कट राजांसारखा, चालणं राजांसारखं, बोलायचा नेहमी, ए जन्माला आलोय ना तर जगावं तर शिवबासारखं, मारावं तर वाघासारखं म्हणायचं ते पोरग. आणि डिसेंबर महिन्यामध्ये सिद्धी-जोवरचा वेढा पन्हाळगडाला पडला. आणि मला वाटतं 2 का 3 महिने राज त्या पन्हाळगडावर अडकले होते. 2.5 महिन्यानंतर राजांना मोरोजी पंतांना सांगितलं. मोरोजी पंत म्हणले, ओ राज ऐका, आपल्या मावळ्यांमध्ये असा एक मावळा आहे की तो हुबेहूब तुमच्यासारखा दिसतोय. मग आता या सुटकेतून आपल्याला सुटायचंय ना तर त्याला बोलवावं लागेल. नाव काय त्याचं? शिवाय शिवा काशीद नाव असं पोरग आहे. हा, जा बोलून आला. पण मग अरे मग त्याला जर बोलून आणलं, मोरोजी पंत त्याला जर बोलून आणलं, पण त्याला एका पालखीत पाठवलं आणि मी एका पालखीत गेलो, पण त्याला मरावं लागणार आहे. मोरोजी पंत, माझ्यामुळं कोणाला मरण नकोय, मला माफ करा, नाही जमणार, दुसरं काहीतरी युक्ती शोधा. आपण म्हणतोय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, पण मला माफ करा आजच्या दिवसाला. मोरोजी पंत म्हणले, त्याची जिम्मेदारी माझ्याकडे लागली. अगोदर बोला तर कर शिवाशी, मग पुढचं काय तो निर्णय घ्या. मग शिवाला बोलून आणण्याकरता मोरोजी पंत स्वतः गेले नेवापुरात. आणि गेले नेवापुरात, शिवापाशी गेले. शिवा बसला होता. शिवा बसला होता, इकडे बघा, शिवा बसला होता. आणि शिवाजवळ गेले मोरोजी पंत. ए शिवा, अरे तुला बोलवलं दाडलंय राजांना, चल. आमासनी बोलवणं दाडलंय, बर चल. आमासनी बोलवणं कसं करतं बोलवलंय राजानं? अरे बोलवलंय मला नाही माहिती, चल राजानं बोलवणं दाडलंय तुला. आनंद झाला शिवाला, उडी मारली आमासनी. आणि आमासनी काय राजाचं काम निघलं असं बोलवलंय, उडी मारली शिवानं, निघाला मोरोजी पंतांजवळ. आनंद व्हायचा, मला आमासनी राजसनी बोलवलंय, काय झालं असं. उडी मारत मारत निघाला मोरोजी पंत पुढं आणि शिवा माग, शिवा काशीत माग. राजांजवळ गेले. राजांची नेहमीची सवय, कदाचित तुम्ही मालिका पाहिल्या असतील राजांच्या. राजा असं माग हात असतो राजांचा, बरोबर, माग हात. आणि राजांनी कधीच कोणाला पहिल्याच वेळेस तोंड दाखवलं नाही. ज्या वेळेस 3-4 शब्द कानावर पडतील, खरं तर ही चाणक्य नीती असते महाराज. आपलं तोंड माणसानं कधी 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 इतक्या प्रकाशानं दाखवायचं नसतं. हे चाणक्य नीतीतला एक भाग आहे. आणि मग काय करावं. आणि मग अशा वेळेस शिवबा राजानं तोंड दाखवलं नाही. आणि तोंड दाखवलं नाही त्यावेळेस शिवा काशीदनं विचारलं, आलास काय शिवा? शिवा म्हटलं, आलोय राजा, आलोय राजा. बोलला, कशा करता बोलवलंय राजा. राजा म्हणले, जा माझ्या महालात, माझा अंगर का चढवून ये, माझा टोप चढव. शिवा गेला महालात, गेला, अंगर का चढवला, टोप चढवला, हातामध्ये त्या अंगठ्या घातल्या शिवबा राजांच्या. सगळा पेराव केला आणि राजांसमोर आले. राजांना पाहिलं, राजांना शिवाला पाहिलं. ए शिवा पाहिल्यानंतर भास होतोय रे मला, माझंच प्रतिबिंब आरशात बघितल्याचा भास होतोय. होय राज, म्हणजे मी त्या सिद्धी-जोवरला जाऊन भिडू शकतो? राज पंक्चर झाले. याला कस काय कळालं? राज शांत झाले. याला कस काय कळालं की मी सिद्धी-जोवरच्या भेटी करता याला पाठवणार आहे? याला कस काय कळलं? हे शिवा, तुला कस काय कळलं मी सिद्धी-जोवरच्या भेटी करता तुला पाठवणार आहे? राजन, अहो तुमच्या काळजातला ठोका सुद्धा आमासनी काय सांगतोय ना, हे सुद्धा ठाऊक आहे आमासनी. आणि जातो, भिडतो त्या सिद्धीला, जाऊन भिडतो. राजा आश्चर्यचकित झाले. राजांच्या डोळ्यातलं पाणी खाली घसरायला लागलं. ओ राज, रडू नका. अहो माझं भाग्य उलट, मी मेलो तरी चालल. अहो असे लय शिवा भेटतील तुम्हाला, शिवाजी महाराज होणं सोपं नाही. अहो राज, माझं भाग्य किती सांगू का? जन्माला शिवा काशीद म्हणून आलोय, मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. भाग्य काय थोडं होय? मरल मी मोकळ्या आनंदानं मरल. ओ राजांच्या डोळ्यातलं पाणी थांबना. राजा आश्चर्यानं शिवाला मिठी मारली. आणि डोळ्यातलं पाणी आणि कौतुकाची थाप जर पहिल्याच मावळ्यावर जर कोणाच्या पडली तर त्याचं नाव होतं शिवा काशीद. शिवा काशीदच्या पाठीवर दोन्ही पडलं. डासडाचं रडत होतं मावळं आणि राजा, दोघे जण रडत होतं. आणि डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. हे शिवा,
अरे तू मारणार आहे माहिती का तुला? राज मरू द्या ना लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. मरू द्या ना, मी मेलो होतं, मरू द्या ना. अहो तुम्ही जगलं पाहिजे, लय शिवा भेटतील तुम्हाला, पण मी मेलेलो काय फरक पडत नाही. राजांच्या डोळ्यातलं पाणी थांबे ना. एका पालखी विशाळगडाच्या दिशेनं जाणार होती. विशाळगडाच्या दिशेनं कोण जाणार होती माहिती का? शिवाजी महाराज. आणि पन्हाळगडाच्या पायथ्याला कोण येणार होतं? शिवा काशीद. दोघे जण निघाले, एक पालखी निघाली. राज निघालात खरं, डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं शिवाच्या. राजांना शेवटचं पाहून घ्यायचंय, नाही निघवत पाय, पण राज आता हे शेवटचं पाहतोय तुम्हाला. जा लवकर जा. विशाळगडावर गेले ना, तोफेचा आवाज करायला विसरू नका. तोफेचा आवाज झाला की हा मरायला मोकळा झाला शिवा. राजा जा 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 राज. आणि एक पालखी विशाळगडाच्या दिशेने निघाली आणि पन्हाळगडाच्या पायथ्याला शिवा काशीत पोहोचले. पालखी विशाळगडाच्या दिशेनं गेली आणि एक पालखी पन्हाळगडाच्या पायथ्याला आली. शिवा काशीदनं पालखीतून उतरताना चुकी केली. शिवाजी महाराज पालखीतून उतरताना उजवा पाय बाहेर टाकायचे आणि शिवाकडून चुकी झाली, डावा पाय बाहेर पडला. दुश्मनाची नजर रोखली गेली. अफजल खानाचा मुलगा फाजल खान आपल्या वडिलांचा बदला घेण्याकरता तिथं आला होता. ए शिवा नहीं हो सकता, नहीं हो सकता, नहीं, हे शिवा नहीं है. सिद्धी जोरला सांगायला लागला, सचमुच हे नहीं है शिवा, मैंने उसको नजदीक से देखा है, ये नहीं हो सकता. क्यों क्यों क्यों? कैसा चलता है वो शिवा, कैसा चलता है? और ये कैसा चलता है? नहीं, कोई तो गड़बड़ है, कोई तो हुजूर, कोई तो भूल हुई है हमारी. शिवा बना रहा है हमको, कोई तो भूल हो रहा है. आणि शिवा चालायला लागला. शिवाचं लक्ष सिद्धीजवळ नव्हतं, फाजल खानाकडे नव्हतं. शिवाचं लक्ष लागलं होतं तिकडं, कुठं तोफेच्या आवाजाकडं. शिवा म्हणायचा, कधी तोफ येते आणि कधी मी मरतोय. शिवानं जिवंत राहण्याचा प्रयत्न ठेवला नव्हता. शिवाला मरायचंच होतं. का? माझ्या राजाकरता मी मेलो तर माझ्या आयुष्याचं गणित सार्थकी लागल, हे शिवाच्या डोक्यात होतं. आणि चालले पुढं. शिवा चालायला लागला, आस्ते कदम चालायला लागला. शिवा काशीत चालायला लागले आणि दुश्मनाची नजर और रोखली गेली. हे शिवा नाही आहे. फाजल खानानं ओळखलं, शिवा नाही आहे. क्यों? शिवाजी महाराजांच्या डोळ्याच्या वर माझ्या वडिलांच्या भेटीमध्ये एक वार झालेला आहे. मैंने नजदीक से देखा है, ये नहीं है शिवा, नहीं है. क्यों? उसके आँख के ऊपर एक घाव हुआ था, ये नहीं है. मैंने नजदीक से देखा है शिवाजी महाराज को, नहीं है, ये नहीं है शिवा. सिद्धी जोर म्हटले, कोण आहे बता तू, कोण आहे? शिवानं एकही शब्द काढला नाही आणि अवघ्या काही क्षणात तोफेचा थराड आवाज झाला. सिद्धी है मैं शिवा काशीत, शिवाजी नाही हो, शिवाजी नाही हो. काढली तलवार आणि शिवा काशीतचं मुंडकं उडवलं गेलं. शिवा काशीत संपला. शिवा काशीत संपले गेले. आणि ही बातमी शिवाजी महाराजांना कळाली. शिवाजी महाराज एवढ्या मोठ्या संकटातून वाचले. 3 महिन्याच्या घरी नाही गेले, आईकडे नाही गेले, सईबाईंकडे नाही गेले, नेवापूरकडे आले. नेवापूर गावाच्या विशीमध्ये राजांचं स्वागत केलं गेलं. बाहेर काय नाही का तुम्ही? आणि स्वागत केल्यानंतर घरामध्ये, शिवा काशीच्या घरामध्ये आले. जुन्या काळात ना औक्षण करण्याची प्रथा होती. पाहुणा घरी आला की त्याचं काय केलं जायचं? औक्षण केलं जायचं. औक्षण केलं राजांचं. चहा नव्हता जुन्या काळात. एका वाटीत गुळ दिला जायचा आणि एका तांब्यात पाणी दिलं जायचं. त्याला गुळ पाणी म्हणायचं जुन्या काळात. आणि मग तेच राजांना दिलं. आणि राजांना दिलं, म्हटले, राज तोंड गोड करा. आई म्हटली बरं का शिवा काशीची, राज तोंड गोड करा, पहिल्यांदाच तुम्ही माझ्या घरी आलेत, तोंड गोड करा. राज म्हणले, आई राहू दे, मी तोंड गोड करण्याकरता नाही आलो, तुला कडू बातमी देण्याकरता आले, कडू बातमी देण्याकरता आलोय. आई म्हटली, माहिती तू कडू बातमी द्यायला आलाय, पण तू तोंड गोड करणार. काय कडू बातमी? राज पटकन उठले. काय कडू बातमी? तुला काय माहिती काय कडू बातमी? आई सांग, काय कडू बातमी? आई म्हटली, हे शिवा, लय सांगू नको, मला माहिती आहे तू काय बातमी द्यायला आलाय. शिवा माझी बातमी मला माहिती आहे. तू बातमी ही द्यायला आलाय ना? माझा शिवा राहिला नाही, माझा शिवा संपलाय, हीच बातमी द्यायला आलाय ना तू? आईच्या डोळ्यातलं पाणी आलं, बाहेर आलं आणि आई रडायला लागली. आईला शिवबा म्हणायला लागले, रडू नको आई, तुझं लेकरू माती करता खर्च झाले, स्वराज्य करता खर्च झाले, रडू नको. आई अजून रडायला लागली आणि आईनं डोळे पुसून सांगितलं, हे राजा,
कोण म्हणतंय माझा शिवा गेलाय म्हणून मी रडते? शिवा गेलाय याचं रडू येत नाही रे. रडू याचं येतंय की आज मला तुझ्या बरोबर पाठवायला दुसरा शिवा नाही, याचं मला रडू येतंय. महाराज महाराज या पद्धतीनं धर्मावर जर प्रेम असेल, आहे ना आजही पण सीमेवर माणसं लढणारी आहेत. मला वाटतं नाशिक जिल्ह्यातला सगळ्यात मोठा इतिहास आहे. इथली सगळ्यात जास्त माणसं सीमेवर आहे नाशिक जिल्ह्यात आणि सातारा जिल्हा, हे 2 जिल्हे सीमेवर जास्त आहेत. का? शेतकऱ्याचीच पोर आहे सीमेवर. आणि मग ते सांगितलं पाहिजे. अरे कधी गोळी येते आणि कधी राहते काही सांगता येत नाही. महाराज एवढ्या माध्यमातून सुद्धा ही माणसं खरं तर आयुष्याचा त्याग करतात. यांनी लय काय केलंय. हे धर्माचं पालन आहे. आणि धर्माचं पालन जर करत असाल तर एक काम करा, या माध्यमातून करा. काय केलं पाहिजे? ही भूमिका आमच्याजवळ असावी. आम्ही या धर्माबद्दल सद्भावना ठेवली पाहिजे. काय ठेवली माहिती? शिवाजी महाराजांनी अरे पूरी दुनिया पे राज किया था उसने, अरे पूरी दुनिया पे राज किया था उसने, जिसका जिस्म फौलाद का था, मरते दम तक नहीं झुका किसी के सामने, क्योंकि हिंदुस्तान की औलाद था. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी. हे जगलं आणि हे जगल्यामुळं राजांचा सुद्धा सांभाळ देवानं केला. देवानं सांभाळ केला. कोणाचा? छत्रपती शिवाजी महाराजांचा. पुरावा आहे माझ्याकडे. तुकोबारायची कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांची. कोणाच्या? हा, तुकाराम महाराजांच्या. आणि कीर्तनात येणारी माणसं भाग्यवानच असतात. काय मत आहे तुमचं? बोला, काय मत आहे? महाराज कीर्तनात येणारी माणसं बोला भाग्यवान असतात. इथं कुणी येत नाही. मामा एक वाक्य आहे, इरादे लाख बनते, बरं का शुभमजी, इरादे लाख बनते हैं बनकर टूट जाते, लेकिन इस दरबार में वही लोग आते उन्हें भगवान जी बुलाते, उन्हें भगवान जी. कुणी येत नाही. तू का म्हणे येते? पाहिजे हा. आणि मग ये रे गाबाळ्याचे का म्हणाय? तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांचे भजन करायचे. लय गुड भजन असायचे. तुकोबारायचं. माझ्या मागे म्हणणार तुम्ही सगळे? म्हणणार? जरा ताड बसा बरं. आहे बसा आणि म्हणा बरं माझ्यावर. म्हणायचं माझ्यावर. दिनना दिनक वाजन माझ्यावर तुम्ही म्हणणार. टाळी वाजवून म्हणणार. शेवटपासून आवाज आला पाहिजे. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. आणि मग आपण म्हणायचं टाळी वाजवून, तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पणता कानी. वरती गेलाय. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पणता कानी. हे दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग, मधुनी. क्या बात आहे? थोडं टाकते ना. दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग. वा वा वा. ए बोलावा विठ्ठल, बाबा विठ्ठल. बोलावा विठ्ठल, बाबा विठ्ठल. थोडं टाकते ना म्हणा. करावा विठ्ठल जीवे भावे. करावा विठ्ठल जीवे भावे. येणे सोसे मन झाले हाव भरी. बात आहे वा. अजून म्हणणार माझ्या बघा. तर ताड बसून म्हणा. हा बघा मी कशी टाळी वाजवतोय. मला टाळीचा आवाज येत नाही तुमच्या. जरा जोरात. मी टाळीचं महत्व सांगितलंय ना तुम्हाला, मग वाजवा ना जोरात. ज्ञानोबाराया तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. क्या बात है. ए ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया.
आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. महिला मंडळ आवाज येत नाही. आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. जिद्दीनं वाढला तो शिवराया, जिद्दीनं वाढला तो शिवराया. भल्या भल्यानं दावीला बाणा, भल्या भल्यानं दावीला बाणा. मस्ती जिरवली त्या बजल कानाची, मस्ती जिरवली त्या बजल कानाची. हा आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. थोर आपुले कर्तव्य जाणून, थोर आपुले कर्तव्य जाणून. परनारीला बहीण मानून, परनारीला बहीण मानून. बोळवण केली सुभेदाराच्या सुनाची. लय गोड म्हणताय, फक्त टाळी वाजू म्हणे, टाळीचा आवाज. बोळवण केली सुभेदाराच्या सुनाची. आणि आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. देशासाठी परवान गेली तनाची. अन आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. शिवरायांच्या गुणाची. आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. छत्रपती शिवाजी महाराज की महादेव. एकदा टाळी वाजवा बरं तुमच्या करता. लय जोर गोड म्हणलात ना. आता असं वाटायला लागले मरून या जावे बा तुमच्याच पोटी जन्म आहे. इतकं गोड भजन म्हणला. पण खरोखर बोलायचं. हे मंदिर कोणाचं इकडं? विठ्ठल रुक्मिणी, बरोबर ना? खरोखर बोला. आई खरोखर बोलणार तुम्ही सगळे न तोले अजय बोलणार ना ग? सगळ्या खरं बोलणार आणि खरोखर बोलायचं. तुम्ही घरात काम करता का? घरात करता का नाही? घरात काम करताय? नाही, सगळ्यांना विचारतं. घरात काम करताय का नाही? करताय ना? खरोखर बोलायचं. शपथ आहे पांडुरंगाच्या, खरोखर बोलायचं. तुम्ही घरात काम करत असताना देवाचं भजन करता की लोकांची कुटाने करता? शपथ आहे. हा, खरोखर बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणते त्या पाहिलं का? हा महाराष्ट्रीय पण खरं बोलणार का? मला आज भेटले. हा भजन असावं. का भजन असावं सांगू? भजन माणसाला तारतं. म्हणून काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. मी नाही सांगत. हनुमान चालीसा ऐकली तुम्ही? ऐकली? हनुमान चालीसेत एक दुआ आलेला आहे. तुम्ही जर त्याचं भजन करत असाल ना, तुम्हाला भूत बाधा हे तुम्हाला कधीच स्पर्श करू शकत नाही. प्रमाण देऊ? भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर. आणि अजून ज्ञानोबारांनी हरी पाटलेलं आहे, पळे भूत बाधा बेन येते. ते आहे का नाही? मनाचं ऐकायच्यात काही? मनाचं आहे. माझ्या मनाचं आहे नाही ना? हे कोणी सांगितलंय? संतांनी सांगितलंय. मग माझं ऐका ना. जर भजनानं जर तुम्हाला कोणतीच व्याधी लागू शकत नाही तर काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. भजन जर केलं, जन्मातली कोणतीच वाईट शक्ती तुमचं भजन करू शकत नाही. म्हणून भजन करा, भजन करा. आणि केलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी भजन केलं. आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसले. विको कमी करून छत्रपती शिवाजी महाराज बसले. आणि बसल्यानंतर ही बातमी, त्या काळात गुप्तचर खातं होतं. गुप्तचर खातं त्याचा प्रमुख रामोशी समाजातला बैरजी नाईक होता. बैरजी नाईक, बरोबर ना? बैरजी नाईक होते. आणि बैरजी नाईकाला कळालं की आपल्या कीर्तनावर हल्ला होणार आहे. राजांच्या कानात येऊन सांगितलं, राजा ऐका, अहो कीर्तनावर हल्ला होतोय, आपल्याला उठावं लागतंय आणि निघावं लागतंय. कीर्तनातल्या लोकांनी ऐकलंय. कीर्तनातली लोक राज उठण्याच्या अगोदर लोकच पळायला लागली. म्हणजे पळा सगळी लोक पळायला लागली. त्या दिवशी तुकाराम महाराजांनी या बंगलेला पळताय काय?
7 दिवसाचा जरी झाला उपवासी परी कीर्तन रंग सोडू नये. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वता आणि आण तुझी पंढरीनाथा. कीर्तनात मरण जर आलं ना याच्यापेक्षा भाग्य अजून जगात नाही. हे शब्द ऐकले सांगतो ना, शब्द ऐकले छत्रपतींनी. छत्रपती म्हणले ओ तुकोबाराय, तुम्ही म्हणता ना कीर्तनात मरण आलेलं भाग्य, तर येऊ द्या ना मला मरण, याच्यापेक्षा भाग्य अजून काय पाहिजे. आणि बसलं छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात. येऊ द्या, कोणाला यायचं येऊ द्या. तुम्ही आहेत ना श्री गुरु सारिका आस्थापाठी राखा, इतराचा लेखा कोण काय घाबरत नाही. येऊ द्या, कोणता पठाण यायचा आणि कोणता काय यायचा येऊ द्या. चाकणचा पठाण, चाकणचा सुभेदार अनेक पठाण घेऊन दिन 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 आवाज करत घोड्यांच्या आवाजामध्ये लोहगावकडे यायला लागला. लोहगाव म्हणजे पुण्याचं आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं, त्याला नावच पडलं आता विमाननगर. माझं आता त्या दिवशी कीर्तन होतं तिथे. आणि मग तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसले. कीर्तनावर हल्ला करायचा आहे म्हणून चाकणच्या सुभेदार अनेक पठाण दिन 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 आवाज करत करत लोहगावकडे आल्या. तोपर्यंत देवाचा घाणा घेतला तुकोबारायने. का रे देवा, वरून जसा काळा आहे तसा आतून पण का काळा. देवा, तुकोबाराय बोलायची देवाला आणि बोलण्याची ताकद होती. महाराज मागितलं नव्हतं कधी तुकोबारायने देवाकडे. काही मागण्या मानुचित वडिलाची रीत जाणतच मागणार राखतात नाही. आम्हाला देव प्रसन्न झाला तर आम्ही काय बी मागतोय. आणि देव प्रसन्न झाला ना, मागणारा सुद्धा हुशार असावा लागतो. कसा लागतो. त्या दिवशी 3 जणांना देव प्रसन्न झाला. 3 जणांना. किती जणांना? 3 जणांना. बोल बघता काय पाहिजे. बघता शेवटी कलर गेला तर पैसे रिटर्न. कळालं तुम्हाला मला काय बोलायचं ते. हॅशटॅग लावा ताकद. हा असं गडी होतं आणि गडी रांगाणं लयच म्हणजे ओरिजिनल होतं. आणि मग पाहिलेला म्हणले बोल बघता तुला काय पाहिजे. तो म्हणला देवा मला आहे ना ग्वार कर. देव म्हणले तताच तू झालं ती ग्वार. पाहता काय कर. देव ग्वार केलं त्याला. दुसऱ्याला म्हणले तुला काय पाहिजे. तो म्हणला याच्यापेक्षा मला ग्वार कर 2 नंबरच्याला. देव म्हणले तताच तू झालं ती त्याच्यापेक्षा ग्वार झालं. तिसऱ्याला म्हणला तुला काय पाहिजे. तो म्हणला या दोघांना पण मायासारखं कर. तुम्हाला कळालं जाऊ द्या. हा हा भाऊ मागणारा सुद्धा हुशार लागतो. हा तुकोबाराने मागितलं हे दान देव गा तुझा गुण गाईन हेची माझी न लगे मुक्तिदान संपदा. आणि संत संग मागायचं नाही आम्हाला. नाही मागायचं. मागितलं नव्हतं तुकोबाराने कधी देवाकडे. देव असा थर 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 कापायला लागला. कीर्तनाला गालबोट लागू दे मग तू येईन मग मी ये. तुकोबारायचं बोलणं देवाला टोचत होतं. आणि अधिकार लागतो महाराज देवाला सुद्धा टोचण्याकरता बोलणं. आम्ही किती देवाजवळ गेलो 10 वेळा मागून येतो माग. अरे देवाजवळ मागू नका. देवाजवळ फक्त शुद्ध भावानं जा. तुम्हाला काय पाहिजे ना हे त्याला कधीच माहिती. मी काय बोलतो ते कळते ना. मागू नका, उलट सांगा देवा मी आलोय त्याकडं. उलट त्याला खुणवा. हा असं असं आहे आलोय मला काय मागायचं नाही. तू देशील तर मी घेणार आहे. हा ठेविले आनंद ते. हा आणि मग मला मागायची गरज. मग तुकाराम महाराजांचा घाणा देवाजवळ पडला. देवा याद राख कीर्तनाला जर काय झालं तर तू ये आणि मग मी ये. स्वराज्याचा रक्षण करता माझ्या कीर्तनात बसलाय रे देवा. जर काय झालं तर कीर्तन परंपरेला किती मोठं गालबोट लागल. तुकोबाराच्या डोळ्यातलं पाणी पांडुरंगाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. पांडुरंग परमात्मा म्हणले आज जर कीर्तनात नाही गेलो ना हे तुकाराम महाराज आहे सोपी गोष्ट नाही. आणू रेणू या थोकडा आणि तुका आकाश एवढा. तुकोबाराची उंची गोड होती. मग आता तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती जिथं बसले होते तिथं देव आले आणि तुकाराम महाराजांचे पाय धरले. पार फणफणले तुम्ही शांत व्हा. यांच्या पाहिलं मी आहे ना तुम्ही कीर्तन करा. ते आलेत ना येऊ द्या. धर्मच सांगतोय मी येऊ द्या त्यांना. हा येऊ द्या. देव स्वतः शिव गेले आणि आपल्या 18 बगड जातीतले मावळे आतमध्ये घातले. आला आतमध्ये 18 बगड जातीतले मावळे आतमध्ये आला. सगळं कीर्तनात बसवले. कीर्तनात बसल्यानंतर सगळे कीर्तनात बसले आणि सगळे शिवाजी महाराजच करून टाकले. कोणी देवानं. हा आता सगळे तुकाराम महाराज वगळता सगळे शिवाजीच महाराज. आले पठाण विशू आले विशू. ओ देखो शिवा उधर बैठा है जाओ उसको पकड़ के लेके आ जाओ. एक पठाण आतमध्ये पाठवला. त्यानं शिवाजी महाराज म्हणून पकडले. आतमध्ये शिवाजी महाराज म्हणून पकडलं. 20च्या आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का तू बाहेर नेला का तो निघायचा. अहमद
का बागाया तू म्हणायचं मोहम्मद मैं पहिले सेवा था. मोहम्मदला सोडलं का परत आतमध्ये जायचे, शिवाजी महार म्हणून धरायचे. शिवाजी महार म्हणून धरलं विशीच्या आतमध्ये का बाहेर नेला का तो निघायचं रफिक. रफिक तू का बागाया तू म्हणायचं शफीक मैं पहिले सेवा था. हा हा अभ्यास करून बसवलं मी. आणि मग त्याच राजावाला वाईटगलं ते म्हणला सबको काट डालो. सबको काट डालो. देव म्हणले अंगलटच आलं की आता मायामुळं सगळी मारणार आता. देवानं तेवढ्या स्वतःची सगळी रूप आकर्षित केली. शिवाजी महाराज बनवले होते देवानं तेवढे सगळे जसे होते तसे करून टाकले आणि स्वतः शिवाजी महाराजाचं रूप घेतलं. बघा आपल्या शिवाजी महाराजाची जागा किती मोठी. जगाच्या मालकानं रूप घ्यावं एवढी मोठी जागा शिवाजी महाराज. आणि स्वतः घोड्यावर देव बसले. टाच मारून घोड्याला एवढंच पुढे नाही एवढंच. हा आणि मग शुभम दादा बरं का देव बसले पाठांतर चांगले त्याचं म्हणून ते गोळ होते असं. हा आणि मग देव बसले घोड्यावर. टाच मारली घोड्याला. देव बसले शिवाजी महाराजाचं रूप घोड्यावर बसले आणि निघाले. घोड्यावर बसले. एका पठाणाचं लक्ष गेलं. ओ देखो शिवा भागराय भागो. कीर्तन सोडलं यांना म्हटलं आता शिवाजी महाराज पळाले. पण शिवाजी महाराज खरे कुठं होते कीर्तनात होते. शिवबा भागराय उसका पिछा करो. सगळे पळायला लागले माग पळायला लागले. पण आता देव हाती लागत असतोय. आज साधू संतांच्या नीट स्वप्नात येईना. योगियाच्या ध्यानी द्याता नातुडशी नाही कळलं तुम्हाला जाऊ द्या. हा नाही कळणार तुम्हाला जाऊ द्या. किती बोललं तरी नाही कळणार. हा आणि तुम्हाला हाती लागत असतो आमचा देव. हा नाही हाती लागणार. आणि मग देवानं नेलं काटेवाणात. काटेवाडी नाही बरं का काटेवाणात नेलं घोड्यांना आज्ञा केली टाका खाली. त्या काळातल्या घोड्यांना कळतही होतं. त्या काळातल्या घोड्यांना कळतही होतं. आताच्या घोड्यांना कळतच नाही. आणि मग घोड्यांना आज्ञा केली टाका खाली. बडबडजीनो घोडो आमचे वैद्य बाबा सांगायचे बरं का. बडबडजीनो घोडो खानो घणो चलनो थोडो. बडबडजीनो घोडो खानो घणो चलनो थोडो. घोड़ो के छोड़ो मारो नीचे बडजी और ऊपर घोड़ो. मराठी सांगू मराठी परत एकदा सांगतो हेच सांगतो. मारवाडी भाषा ज्याला कळन त्याला कळन. बडबडजीनो घोडो खानो घणो चलनो थोडो. थोडं म्हणजे थोडं. चलनो थोडो. घोड़ो के छोड़ो मारो नीचे बडजी और ऊपर घोड़ो. मराठी सांगू आता टांगा पलटी. देवाड महाराज कीर्तनाचा सांभाळ केला. महाराज सांगतोय काय धर्माचं पालन केलं आणि पाखंड्याचं खंडन झालं. मग महाराज म्हणले हे कशातून होतं माहिती का. 9:15 वाजल्यामुळं महाराज म्हणले हेची आम्हा करणे काम बीज वाढ. सांगा ना वेळ संपलाय म्हणून. हा हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आणि मग हे काम केलं तर धर्माचं पालन होतं बरं का. कोणी केलं तुकाराम महाराज म्हणले स्वतःचा पुरावा आहे. फक्त काय होतं एक जुनी म्हणे बघा तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकला. ना बरोबर ना. बऱ्याचदा प्रॉब्लेम आपल्यात आहे पण प्रॉब्लेम आपण जगात काढतो. माझे चांगले एक डॉक्टर मित्र आहे. तुम्ही म्हणता डॉक्टरांचं सुधारणं देत आहे दुसरं काही देतच नाही. मग आता माझं शिक्षण जसं झालं तसं बोलणार ना मी. एक पेशंट डॉक्टरांकडे गेलं. तुम्ही आहेत ना सगळे ऐकतात ना. पेशंट डॉक्टरांकडे गेलं. डॉक्टर साहेब 3 महिने झाले माझ्या लग्नाला. माझ्या म्हणजे त्याच्या माझ्या लग्नाला 3 महिने झाले पण 3 दिवसापासून माझ्या बायकोला काय ऐकायला येईना. डॉक्टर म्हणले कॅपिटल दम रूल असा आहे का ना स्टेटस्कोप घालतात. स्टेटस्कोपच्या माध्यमातून ब्लड प्रेशर शुगर लेवल वेव्स थिंकिंग येतं सांगता येतील. पण आता तुझी बायको घरी आणि मी तर दवाखान्यात. मला कसं सांगता येईल की तिला किती फुटानं ऐकायला येतं किती फुटावून येत नाही. तू एक काम कर घरी जा बायकोला नेमकं किती फुटावून ऐकायला येतंय आणि किती फुटावून येत नाही एवढा अंदाज घे. म्हणजे आपल्याला कळण रेंज कुठं नाही आणि स्टावर कुठं लावायचं. तुम्हाला नाही कळालं जाऊ द्या. हा त्याला अपडेट असावं लागतं. 16 प्रोचं काम नाही आता 17 प्रो आलाय मार्केटमध्ये. अपडेट लागल. हा आणि मग ते गेलं घरी. बायकोला 50 फुटानं हाक मारली. अगं ऐकलं का काय केली भाजी. आतून नो रिप्लाय. याला वाटलं बायकोला 50 फुटानं ऐकायला येत नाही. 50 फुटाचा दरवाजा सोडला 30 फुटावर आलं. अगं ऐकलं का काय केली भाजी. आतून पुन्हा उत्तर आलं नाही. याला राग आला परत. याला वाटलं बायकोला 30 फुटानं ऐकायला येत नाही. राग आला कोणाचा. तुम्ही बोला इथंच बोलता येईल परत नाही बोलता येणार तुम्हाला. हा तुम्ही बोलून घ्या आता. हा कोणाचा राग आला बोला ना.
पाहिलं का काय म्हणते, पाहिलं का बायकोचा राग आला. तुम्ही म्हणता आला भांडणं लावा आमच्यात. हा हा बायकोचा राग आला. 30 फुटाचा दरवाजा सोडला 15 फुटावर आलं. आग ऐकलं का काय केली भाजी, आतून पुन्हा उत्तर आलं नाही. 15 फुटाचा दरवाजा सोडला किचनच्या दरवाजात आलं. ऐकलं का काय केली भाजी, आतून पुन्हा उत्तर आलं नाही. याला राग आला. तड 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 पावलं उचलत गेलं बायको पाशी गेला. रपकन हात उचलला रपकन हात उचलला आणि रपकन हात. हा वहिनी इथं ना त्याच्यामुळे गोळा झाला. आज नाही वाजवलं, दरवेळेस वाजित असते महाराज. आज वहिनी कीर्तनात बसल्यामुळे नाही वाजवलं. पाहिलं का आणि रपकन हात उचलला. वहिनी पाहिलं का किती भेट आहेत तुम्हाला. हा आणि रपकन हात उचलला. बायकोला हळूच मारला. का तर तुम्ही तुमच्या बायकोला जोरात मारू शकत नाही म्हणतात. पाहिलं नाही, जोरात मारू शकत नाही. जोरात मारायची हिंमत नसते, मारू शकतच नाही. ज्याचं त्याचं क्रियापद ज्याने त्याने ओळखून घ्या. त्यानं रपकन हात उचलला, बायकोला हळूच मारला. तिकडून लगेच अनादि निर्गुण प्रगट. तुम्हाला नाही कळालं जाऊ द्या. हा प्रगट काय झालं. हा म्हणला तुला किती वेळा विचारलं कशाची भाजी केली. बायको म्हणली तुम्हाला 8 वेळा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही लवकर बोला नाही तर डॉक्टरला मला इथं बोलावं लागेल. प्रॉब्लेम कोणात होता आजी. प्रॉब्लेम कोणात होता माहिती का. अगं तेच बैर होतं तेच. आणि ते प्रॉब्लेम बिचारे बायकोत काढतं. या आपण त्याला काय असू आपलं सुद्धा तेच आहे ना. महाराज म्हणले प्रमाण याला न लगती सायास जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा. प्रमाण अजून देऊ का. ठाईच पैसोनी आणि आवडी अनंत. त्याकरता न लगती सायास जावे वनांतरा. कुठं जायची गरज नाही. तूच आहे तुझ पाशी. मग काय करा हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आणि मग हे जर केलं तर नामस्मरण कोणतं करायचं एकदा. अजून माझा वेळ संपलाय. एक 5 मिनिटं घेतलं तर चालेल ना. अजून काय घाई नाही ना. चालेल एक 5 मिनिटात आपण थांबणार आहे. आणि म्हणून एकदा प्रेमानं भजन मी ढोबा रखुमाई. चला टाळी वाजवा टाळी. हरी
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली साडे 9ला 5 मिनिटं बाकी. बोलता बोलता माझा वेळ संपलाय. आधीच 2.5 तास कीर्तन झाले. बरोबर 7ला कीर्तन चालू झालं होतं. माझ्याकडून अर्धा तास जरा लेट झालं. का लेट केलं? निदान मागून आलेल्यांच्या 2 घास हाती लागलं पाहिजे. त्यांचा विचार करता करता हे जरा लांबवलं 15-20 मिनटं. पण आता तरी अजून काय पोट भरलं नाही. पोवाडा म्हणायचा आहे. म्हणायचं का थांबायचंय? तुम्हाला मुंग्या बिंग्या नाही आल्या वय पाहायला. आणि म्हणून एक 5 मिनिटामध्ये आपण पोवाडा म्हणणार आहे. म्हणायचं ना इकडची मंडळी उभे असलेले, म्हणायचं ना. टाळ्या वाजवा ना, मग जोरात वाजवा टाळ्या. हा, काही ऑफिसवरून घरी चालले तरी आले तिथं कीर्तन ऐकायला. असं हेल्मेट बिल्मेट अजून ठेवलं नाही. इकडं चाल्या सगळ्या. हा, ऐकायला सगळे इकडे लक्ष द्या. 350 वर्ष मागे चाललोय कडे आपण. तबला घ्या बरं लावून व्यवस्थित. दिवसच आहे पण दुसऱ्या दिवसाला जागा शिल्लक नाही. आपल्या सप्त्याची पावती खरं तर त्या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर जागा ज्या अर्थी शिल्लक नाही त्या अर्थी माणूस खरा असला पाहिजे. आणि माणसानं काय कमवलं तर ही माणसं कमवली हे पाहायला मला मिळालं. टाळी वाजवा एकदा. आणि म्हणून 350 वर्षापूर्वीचा इतिहास पाहणार आहे. चला ताट बसायचं एकदा सगळ्यांनी. धन्य शिवाजी सुर टाळी वाजवायची. फक्त थोडा टाळावर जोर द्यायचा. धन्य धन्य शिवाजी सुर, धन्य धन्य शिवाजी सुर पराक्रमी तोर. केले जर जर पाजुनी पाणी दृष्ट मुगला, अजुनी पाणी दृष्ट मुगला. घडविला स्वराज्याचा इतिहास, स्वराज्याचा इतिहास. घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंक पाळण्याची दोरी तिने शाश्वत तारी. त्या माय माऊलीनं शोभा राजाला घडवलं. याचा बिको शोभा राजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं. आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण बांधलं. मर्द मावळा जमा केला. बरीच लोक म्हणतात 16वं वरीस धोक्याचं नाही मोक्याचं करून दाखवलं राजानं मोक्याचं. आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण बांधलं. मर्द मावळा जमा केला. आणि मर्द मावळा जमा केला. 18 बगर जातीतला मर्द मावळा तयार केला. आणि मग मर्द मावळा जमा केल्यानंतर दिले वाढव विको ह्या माईकचा. आणि मग 18 बगर जातीतला मर्द मावळा तयार झाला. राजाची कीर्ती बेफाणू लागली. राजाची कीर्ती बेफाणू लागली. दिल्लीच्या तख्तापर्यंत राजाची कीर्ती पोहोचली. हे कौन है शिवा? है कोई? अरे उसको पकड़ के ले आ सकता है? कोई है? कुणी विडा उचले ना, कुणी विडा उचला ना. पण अफजल खान उठला. मैं लाऊंगा शिवाजी को, मैं लाऊंगा शिवाजी को. विडा उचलला.
ठरलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं? लक्ष ठेवा, हाताकडे लक्ष ठेवा. तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजापुरात मंदिर कोणाचं बोला. विको असं कमी करा, डिले कमी करा. हा, आणि तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजाभवानीचं. आणि तिथं मंदिरात एक वाद्य त्याला काय म्हणतो आपण? मंदिरात आई तुळजाभवानीच्या मंदिरात वाजतं बघा, त्याला काय म्हणतो आपण? संबळ वाजला. कसा वाजला ऐकायचं तुम्हाला? टाळी वाजवा महाराजांकडे. एक नंबर, टाळी वाजवा महाराजांकडे जावा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ओ महिषासुर मर्दनाला गोडी, ओ महिषासुर मर्दनाला गोडी. विविध तापाची करवया झाडणी, तापाची करवया झाडणी. भक्त लागी तू पावसी निर्वाणी हो. आईचा जोगवा सोप्प गणित आहे. दिले कमी करा, दिले कमी करा. विको नाही सांगितलं, दिले. असं लक्ष ठेवायचं. त्याच्यावर दोन पद्धती आहेत. मी आता बोलायला लागलो का मग दिले पाडायचा आणि बोलायला दिले कमी करा. लक्ष ठेवा. हा, आणि मग तुळजापूर सोडलं. वेळ कमी होता ना, 9:30 वाजले होते. तुळजापूर सोडलं आणि गुरुजीवर का तुळजापूर सोडलं. तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले. पंढरपुरात मंदिर कोणाचं आहे? पंढरपुरात मला ऐकायला येत नाही. पंढरपुरात मंदिर कोणाचं? पांडुरंगाचं, बरोबर ना? आणि अभंग वाजू लागला कोणता? पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. आणि मग दिले कमी करा. असं हा, आणि मग पंढरपुरात सोडलं. पंढरपूर सोडलं. पंढरपूर सोडल्यानंतर पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर? पैठण मध्ये कोणाचं मंदिर? माझ्या बोटाकडे लक्ष द्या. कोणाचं मंदिर? एकनाथ महाराज. आणि मग अभंग वाजू लागला कोणता? दौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका, दौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका. दौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका. दौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका. डौर 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 तुम्ही डुगडुग ऐका. डुगडुग ऐका. तुम्ही डुगडुग ऐका. डुगडुग ऐका. डुगडुग ऐका. डुगडुग ऐका. डुगडुग ऐका. डुगडुग ऐका. हात वरती झाले पाहिजे एकदा सगळ्यांचे. पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा. पिंगळा माधवारी, पिंगळा महावारी बोली बोली तो देखा. पिंगळा महावारी बोली बोली तो देखा. पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा. पिंगळा माधवारी, पिंगळा महावारी बोली बोली तो देखा. पिंगळा महावारी. या शेजारीनं या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. मला 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 पंढरीला नेलं ग बया. 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 आणि मग पैठण सोडलं. 9:30 वाजून 5 मिनिटानं पैठण सोडलं बरं का. पैठण सोडल्यानंतर जेजुरीत आले. जेजुरीत कोणाचं मंदिर आहे? जेजुरीत कोणाचं मंदिर? मल्हार काळूबाईचं ना. जेजुरीत कोणाचं मंदिर? खंडोबारायाचं. हा, आणि मग काय वाजायला लागलं माहिती का? अहम वाग्या सोम वाग्या
अहम वागे सोम वागे प्रेम नगरावारी सावध होनी भजने लागा देव करा गयवारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी आणि मग इच्छा म्हणून पाहू नका पडाल नरकाद्वारे इच्छा म्हणून पाहू नका पडाल नरकाद्वारे बोध बुद्धली ज्ञान देऊटा उजळा महाद्वारे वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी आणि मग वेळेअभावी पण आपलं जेजुरी पण सोडली बर का वेळ कमी होता आणि मग जेजुरी सोडली आळंदीत आले आळंदीत कोणाचं मंदिर आहे आळंदीत कोणाचं मंदिर आहे आळंदीत कोणाचं मंदिर आहे माऊलींचं बरोबर ना माऊलींचं मंदिर एक नंबर हा आणि मग माऊलींच्या मंदिरामध्ये आले सरपटी मात्रा वाजला 16 मात्रा ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 किती आनंद रे सांगू पांडुरंगा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि मग 9:45 6 मिनिटं कमी असताना आळंदी सोडली आणि आळंदी सोडल्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली थोडा आवाज प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली आवाज शिवा विजांचा कडकड 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 आवाज व्हायचा विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगड 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 आवाज व्हायचा टाळी वाजवा मारण्याकरता हे शिवा हे शिवा राजूला हे शिवा बहुत सुना था तेरे बारे में हे माइक सभी को आता हे शिवा आओ गले लग जा हमारे अरे लय सुनलं लय ऐकलं होतं तुमच्याबद्दल आओ गले लग जा हमारे आओ राजन आओ आओ आलिंगन दिला राजाला कपताना दावी मानाला राजानं डाबा वळखिला राजानं डाबा वळखिला वाघ नख्याचा वार केला वाघ नख्याचा वार केला कोथळा बाहेर काढिला अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा मागून वार करणार पण आपला पण एक होता ना नाव काय त्याचं होता जीवा जरा आवाज आला पाहिजे मला होता जीवा म्हणून वाचला शिवा जीवाकडे तलवार होती जीवा जिंकड भवानी आणि काढली बाहेर कशी चमकली माहिती का ऐका चमके 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 ना चमके चमके शिवाची तलवार शिवाची तलवार चमके शिवाची तलवार चमके शिवाची तलवार
शिवाची तलवार. आणि मग तलवार चमकली आणि काढली बाहेर मेनातून तलवार. हे सय्यद पंडाचा तुकडा करून टाकला. इतिहासात वाक्य होता जीवा म्हणून वाचला शिवा. होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. होता जीवा म्हणून शिवाचा प्राण वाचला जी. प्राण वाचला जी. प्राण वाचला जी. प्राण वाचला जी. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर आणि आता बस आता म्हणू नका काय म्हणायचं बरं का. पोड म्हणायचं म्हटलं का दोन भाकरी संग जिरावं लागायचं. सोपी गोष्ट आहे. आणि म्हणून विको कमी करा. झालेली सेवा कमी करा. विको झालेली सेवा समर्पित करतोय. गोड गुणीजन मंडळीनं मला सांभाळून घेतलं बरं का. गोड साथ दिली. गोड साथ संगत केली. वाजवणाऱ्यांकरता गाणाऱ्यांकरता टाळ्या वाजवाकडे त्यांचे आभार. विनेकरी बाबा असतील. सोमनाथ मामा लय कुठं गेले मामा. हा हा इकडे जागा बदलली. आडी वडून मामांकरता एकदा टाळी वाजवा. तुमच्या करताय ना असं अमृत ठेवाच त्यांनी आणून ठेवला यावर्षी. मागच्या वर्षीची मी पत्रिका पाहिली पण यावर्षी सगळे कीर्तनकार मामांनी शुभमदास सगळ्यांनी किरण महाराजांनी सगळे चांगले आणलेत. म्हणजे उद्यापासून आज तरी तुम्हाला बेसनच मिळाले. उद्यापासून श्रीखंड बासुंदी गुलाब ती तोंडाला पाणी सुटलं आजी तेव्हा काय का. हा आणि बघ मग तसं नाही खायचं म्हणत नाही मी. ऐकायला तुम्हाला मिळणार आहे चांगलं. आणि म्हणून अमृताचा ठेवा उद्यापासून सगळे येत चला. अशीच कार्यक्रमाची शोभा वाढवत चला. आपण आलात सगळं खरं तर सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. अजय तुला लय त्रास दिला का मी 2 तासात लय त्रास दिला. काही चुकलं असेल ना एखादा मुलगा असेल ना बरं का ना एखादा नातू असेल एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ कर. 2 असतील तर तिसरा म्हणून माफ कर. 3 असतील तर चौथा म्हणून माफ कर. एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काय गरज नाही. त्याची आपल्याला गरज नाही माळ करायला. माळकरी माणूस श्रीमंत आहे बरं का. तुम्हाला किती माहिती का किती श्रीमंत. ज्याला वाटतं ना आपण कमी आहे त्याने माळ घालावी. आणि आळंदीला जाऊन बघावं आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणून आपला बाप श्रीमंत आहे आपण का नसणार. कमी नाही समजायचं आपण. आपल्याला आपण लय गोड आहे. आपण चांगली नीती ठेवली ना भीती कशाची जगायची. महाराज चांगली नीतीने जगायचं. आपल्याजवळ चांगले विचार आहेत. या मामांच्या माध्यमातून चांगले विचार ऐकायला मिळतात. आणि चांगल्या माणसाच्या मागं राहा. माझं एवढं मत आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण आलात सगळ्यांचे आभार. चाल म्हणायची शेवटची नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कीर्तनातील शेवटची चाल हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार रद्द करण्याचा निर्णय हवामान खात्यानंच घेतलेला आहे. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. सगळे आलात सगळ्यांचे आभार. वाणीला पूर्ण विराम. तुकाराम 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 तुकाराम. हात वरती करा. हात वरती करा. खाली बसा. खाली बसा. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपानकाबाई ज्ञान सदया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपानकाबाई ज्ञान सदया. विठ्ठल जय 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 विठ्ठल. खाली बसा. एक मिनिट थांबा. तुम्ही कुठं चाललेत कुठं. नाही थांबा ना. आता एवढं झालं 2 मिनिटं करता कशाला गोळ करता. हे आई बसा ना खाली. 2 मिनिटं बघतो. 2 मिनिटं माझं ऐका ना. 2 मिनिटं करता एवढा चांगला कार्यक्रम झाला आणि आपण सगळं बंद पडायचं लगेच आपण निघून जायचं. जेवायचं जेवण आहे ना मामा. हो. आणि मग कुठं चालले तुम्ही. बसा ना खाली. बसा सगळे बसाय. जाताय ना एवढा चांगलाच समारोप करा आणि मग जा. तसं इकडं रस्ता ब्लॉक झालेला आहे. जाता येणार नाही तुम्हाला. तिथून कोणी तुम्ही जागा नका देऊ बरं का कोणाला बाहेर जायला. तुम्ही आडून धरा. कुठं चाललं म्हणायचं. बस खाली तिथे बसा. असा जेवण इकडे. जेवण इकडे मग. आणि म्हणून बसा सगळे बसा खाली. ज्यांचे पाय असे मुंगे आले असतील मांडी बदला पण 2 मिनिटं थांबा. भजन झाल्याशिवाय कोणी उठू नका. पांडुरंगाची शपथ आहे. हा विठ्ठल जय जय विठ्ठल.
चलिलेले पुरे विडीवा पुढे उतरे करा क्षमा अपराध महाराज नाही विचारिला अधिकार व्याकुला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे तारी स्वरा राखा पाया बैठी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. पूर आला आनंदाचा, लाठा उसळती प्रेमाच्या.